हे आहे गाडीतळ हडपसर, बस स्टँड, हडपसरचा बस स्टँड. हा ब्रिज जो आलेला आहे तो सासवडून आलेला आहे आणि हा आहे सोलापूरला जाणारा ब्रिज. तर आपण आता या ब्रिज खाली आहे आणि हा वरचा ब्रिज आहे सासवडला जाणारा. तर ह्या ब्रिजपासून आपल्याला पुढं यायचं आहे. असंच त्या ब्रिजपासून पुढं आले तुम्ही तर कायम रहदारी असते अशी, तर लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. हे डाव्या हाताला आहे हा बस डेपो, डाव्या हाताला बस डेपो आहे. हा बस डेपो. हे कॉर्नरला PMPLची कॅन्टीन आहे, PMPLची कॅन्टीन आहे. या कॅन्टीन पासून चाललो आपण आता सोलापूर रोडला चाललेलो आहे. सोलापूर रोड, आपण आता सोलापूर रोडला चाललेलो आहे. सोलापूर रोडला चाललेलो आहे. तिथं हे बस स्टॉप आहे. हा उरुळीला वगैरे जाणाऱ्या गाड्या आहेत ना, त्या इथं थांबतात. उरुळीला जाणाऱ्या गाड्या इथं थांबतात. उरुळी, कांचन, नंतर पुढं येवत वगैरे जाणाऱ्या बस इथं थांबतात. या बसपासून तुम्ही आलं तर हा सोलापूरचा ब्रिज आहे. या सोलापूरच्या ब्रिजवरून खाली हा ब्रिज इथं खाली उतरतो आणि ही बस आता डेपोमध्ये चालली आहे. ही बस डेपोमध्ये चाललेली आहे आणि डेपोमध्ये जाताना त्याच्या उजव्या हाताला हे विठ्ठल तुपे प्रवेशद्वार, म्हणजे इथं हे दत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिर आहे, दत्त मंदिराचा कळस. आणि ह्या दत्त मंदिराच्या शेजारून आपल्याला डाव्या हातानेच सोलापूर रोडला हे मंदिर आहे. हे सोलापूर रोडला यायचंय. हा ब्रिज आहे, सोलापूर रोडचा ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजपासून आल्यानंतर हा सोलापूर रोड आहे. हा वरून ब्रिज खाली उतरतो सोलापूरचा. आणि ही आहे 41 सिटी हब, 41 सिटी हब बिल्डिंग आहे. आणि ह्या बिल्डिंगमध्ये हे लेन्सकार्ट, हे सॅमसंग आणि हे SS मोबाईल खाली आहेत. आणि याच्या वरच्या मजल्यावरती जस्ट KPS कृष्णाई आहे. आता हे KPS कृष्णाईमध्ये कसं जायचं मी तुम्हाला सांगतो. असंच पुढं आल्यानंतर तिथून एक गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी. तिथं रिक्षा थांबलेल्या असतात, भरपूर रिक्षा थांबलेल्या असतात. तर या रिक्षापासून ही 41 सिटी बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे 41 सिटी हब. ही बिल्डिंग बघा. या बिल्डिंगमध्ये इंदिरा IVF आहे, चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी आहे, हे लेन्सकार्ट, हे श्रीकृष्णा ज्वेलर्स, हे श्रीकृष्णा ज्वेलर्स सोन्याचं दुकान आहे. तर ह्या दुकानाच्या वरती आपलं दुकान आहे. तिथं कसं जायचं हे KPS कृष्णाईला ते मी तुम्हाला सांगत आहे. आता हे KPS कृष्णाई वरती जायचं, लेन्सकार्टच्या वरती आहे. इथून यायचं, हा वरी जायचा जिना आहे. तर ह्या जिन्यामध्ये इथं आत आल्यानंतर इथं हे चालू केलेली स्क्रीन आणखी ती चालू झालेली नाही आहे. तर इथं सिक्युरिटी बसलेले असतात, त्यांना विचारायचं KPS कृष्णाई कुठं आहे ते तुम्हाला सांगतील. थोडं दाखवतो. इथं आत आल्यानंतर 3 लिफ्ट आहेत. ह्या 3 लिफ्ट आहेत आणि हा इथून वरी चढण्याचा जिना पण आहे. परंतु या जिनेने न जाता तुम्हाला मी इकडं दाखवतो. ह्या लिफ्ट आहेत. तिथं सिक्युरिटी काकांना विचारल्यानंतर ते तुम्हाला सांगतील कृष्णाईला कसं यायचं. तर ही आहे स्टेअरकेस, आपली इलेक्ट्रिक स्टेअरकेस. याच्यावरून आपण वरती यायचं. पहिल्या मजल्यावर जायचंय. परंतु पहिल्या मजल्यावर जात असताना आपल्याला इथं 2 स्टेअरकेस वरती चढून जावं लागतं. कारण इथं मध्ये डबल हाईटची दुकान आहे. खालचे दुकान डबल हाईटचे आहेत. तर इथं आपण आलो तर इथून असं फिरायचंय. हे फिरून तुम्ही इथं वरती आले, परत आले, इथं फिरून वरती आले. असं वरती आल्यानंतर परत इथं स्टेअरकेस आहे आपली. तर ही स्टेअरकेस दुसऱ्या स्टेअरकेसला यायचंय. इथून वरती यायचं. या दुसऱ्या स्टेअरकेसवरून तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला कृष्णाई KPS मध्ये कसं यायचं ते सांगतो. लिफ्टने आल्यानंतर पहिला मजला दाबायचा. लिफ्टने आले तुम्ही तर पहिल्या मजल्यावरती दाबायचा. हा पहिला मजला बघा, हा लिफ्टचा पहिला मजला, हा दोन्ही लिफ्टचा पहिला मजला. तिसरी लिफ्ट अजून चालू झालेली नाहीये. तर इथं आत आल्यानंतर आपण इथून वरती आत आलो. आत आल्यानंतर हा जिना आहे इकडं. या जिन्यावर जायचं नाही. तर इथून आपण डाव्या हाताला, ज्यावेळेस तुम्ही स्टेअरकेसहून येतात त्याच्यातून डाव्या हाताला आल्यानंतर तुम्हाला KPS कृष्णाईचा सुंदर असा छोटासा बोर्ड दिसेल. वरती असा बोर्ड दिसेल, KPS कृष्णाईचा बोर्ड. तिथं ॲरो दाखवलेला आहे.
आणि तिकडं जाताना पहिल्या स्टार्टला तुम्हाला किशोर सरांचं डेंटल क्लिनिक पाहायला मिळेल. हे डेंटल क्लिनिक डाव्या हातालाच स्टेअरकेसहून आल्यानंतर लगेच डाव्या हाताला आहे किशोर सरांचं डेंटल क्लिनिक. आणि ह्या डेंटल क्लिनिकपासूनच आपल्याला आतमध्ये यायचं आहे. हा रोड तो KPS कृष्णा इकडे जाणारा रस्ता आहे. तर याच्यामध्ये अजून आपलं थोडं काम राहिलेलं आहे. ते काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. तर हा KPS कृष्णाईचा हा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतो. बोर्ड नंतर तुम्हाला इथून KPS कृष्णाईमध्ये आतमध्ये एंट्री करायची आणि आत आल्यानंतर तुम्हाला नक्कीच हे KPS कृष्णाईचं सुंदर असं भव्य दालन पाहायला मिळेल. KPS कृष्णाईचं भव्य दालन. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल, सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. हे KPS कृष्णाई आणि आत आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सुंदर असं दुकान KPS कृष्णाईचं तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच सुंदर असे दागिने, सुंदर अशी व्हरायटी, सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे भारी भारी असे सेट, दुल्हन सेट, कोंबो साज, सगळं काही पाहायला मिळेल. आणि आता मी इथून दाखवतो की आपल्याकडे येताना तुम्हाला पहिल्या गोष्टी समजून काय घ्यायचं आहे. समजून घ्यायचं आहे तुम्हाला हा सासवडला जाणारा वरचा ब्रिज, त्याच्या खालचा ब्रिज हा सोलापूर हायवे हा ब्रिज, तो ब्रिज इथं संपवतो पुढे गेल्यानंतर. पण ब्रिजवरून न येता तिथं ब्रिज खालून जर तुम्ही आले तर तुम्हाला लगेच दुकान सापडेल. आणि हे KPS कृष्णाईचा हे ग्राउंड. हे पार्किंगची सुविधा भरपूर आहे आपल्याकडं. पार्किंग प्रत्येकाला पार्किंगला जागा मिळेल तुम्हाला. इथं पार्किंग भरपूर आहे. आणि हे KPS कृष्णाई, हे KPS कृष्णाईचं हे भव्य असं दुकान. त्याला 2 रस्ते आहेत, परंतु मी ज्या रस्त्याने आतमध्ये आलो त्या रस्त्यावरती तुम्ही या, म्हणजे तुम्हाला KPS कृष्णाई लगेच व्यवस्थित सुंदर असं दुकान सापडून जाईल. व्हरायटी भरपूर उपलब्ध आहे. न्यू दुकानच्या नवीन लॉन्चिंगच्या व्हरायटी, नवीन लॉन्चिंगच्या ऑफर्स सगळ्या चालू आहेत. एक वेळ नक्की भेट द्या. KPS कृष्णाई, चापेकर चौक, चिंचवडगाव, पिंपरी चिंचवड, पुणे. त्याचबरोबर हा व्हिडिओ टाकला आहे हडपसरच्या लोकेशनसाठी. सुंदर अशी व्हरायटी, सुंदर असं तुम्ही जसं मागाल तसे वेगवेगळे दागिने, जसे क्वालिटी पाहिजे तसे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. जशी ग्राहकाची मागणी तसे दागिने. आणि हे दागिने KPS कृष्णाईमध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर व्हरायटी, सुंदर दागिने, सुंदर डिझाईन्स. एक वेळ नक्की भेट द्या KPS कृष्णाईला. आणि या दागिन्यांवरती 50% ऑफर चालू आहे. 50% ऑफर चालू आहे. सुंदर डिझाईन, सुंदर दागिने, ज्या दागिन्यांची क्वालिटी कृष्णाई मध्ये पाहायला मिळते. हे सुंदर सर्व दागिने बघा, क्वालिटी एकदम सुंदर आहे. तशी ग्राहकाची मागणी तसे दागिने. काम चालू संपत आलेलं आहे. व्हरायटी वाढवायला चालू केलेली आहे. नक्की भेट द्या KPS कृष्णाई.